भाजप शिवसेनेच्या 200हून अधिक जागांचा तिढा सुटलेला आहे। आता उरलेल्या 20 ते 25 जागांकरता पुन्हा खलबत होण्याची शक्यता वर्तवली जाते। अंतिम निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील अशी माहिती आहे। शिवसेनेच्या वाट्याला जवळपास 70 जागा आल्याचं देखील कळतंय। सूत्रांची माहिती आहे, शिवसेनेकडून मात्र 100हून अधिक जागांची मागणी ही करण्यात आलेली होती। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय घडतंय नेमकं? निश्चित लागवी आणखी एक चर्चेची फेरी आहे ती भाजप शिवसेनेमध्ये होण्याची आता दाट शक्यता वर्तवली जाते। याआधी परवा रात्री रंगशारदा या ठिकाणी भाजप शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झालेली होती आणि जवळपास 200हून अधिक जागांवरती आता हा तिढा सुटण्याची माहिती आहे। मात्र काही मोजक्या 20-25 जागा आहेत ज्या ठिकाणी दोघांकडूनही दावा केला जात आहे। यामधील सूत्रांनी जी माहिती दिली त्या अशा काही जागा आहेत ज्या ठाकरेंचे नगरसेवक होते ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता, मात्र त्या ठिकाणी नंबर 2चे कॅन्डिडेट 2017 मध्ये भाजपचे होते आणि आता या भाजपच्या उमेदवारांकडून या ठिकाणी जिंकल्याचा दावा केला जात आहे। त्यामुळे काही जागांवरती आता उमेदवारांची अदलाबदल किंवा चिन्हाची अदलाबदल केल्याची दाट शक्यता आहे। म्हणजे अर्थातच जे नगरसेवक शिवसेनेकडे गेलेले आहेत ते कमळावरती लढू शकतात किंवा भाजप आपले उमेदवार त्यांच्या धनुष्यबाण चिन्हावर लढण्यासाठी दिले जाऊ शकतं। मात्र हा निर्णय आहे, हे सुझाव जे आहेत या सूचना आहेत त्या भाजपच्या काल झालेल्या संचालन समितीच्या बैठकीत देण्यात आलेल्या आहेत आणि त्यावरचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून घेणार आहेत। त्यामुळे विधानसभेप्रमाणेच आपल्याला काही ठिकाणी भाजप शिवसेना एकाच मतदारसंघात लढताना पाहायला मिळू शकतात, तर काही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेकडून उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे। मात्र तुर्तास तरी 70+ जागा शिवसेनेच्या वाटेला आलेल्या आहेत। या उलट 130च्या आसपास जागा आहेत त्या भाजपच्या वाटेला आल्याची माहिती आहे। त्यामुळे आणखी 20 ते 25 जागांमध्ये भाजप आपल्या पदरात किती जागा पाडून घेतोय आणि किती जागा शिवसेनेच्या वाटेला सोडतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। चेतन, तुम्ही जो आता उल्लेख केला की बहुतांश ठिकाणी शिवसेना आणि भाजप परस्परांविरोधात लढताना दिसेल, हे जास्त चित्र मुंबई ठाण्यात दिसेल, काय वाटतं? कळीच्या जागा कुठल्या आहेत? निश्चितच तुर्तास तरी भाजप आणि शिवसेना दोन्हीकडून हा प्रयत्न चालला आहे की आपलेच उमेदवार एकमेकांसमोर उभे टाकलेले दिसू नयेत आणि म्हणूनच दुसरा जो प्रस्ताव त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे, दुसरी सूचना जी नमूद केलेली आहे ती म्हणजे उमेदवार आणि चिन्हांची अदलाबदल। यापूर्वी आपण पाहिलेलं होतं मुंबईमध्येच अंधेरी सारख्या ठिकाणी शिवसेनेने जागा सोडण्यास नकार दिल्यानंतर भाजपला मुळजी पटेल यांच्या स्वरूपात अख्खा उमेदवारच शिवसेनेला द्यावा लागलेला होता। तर सुरेश धस यांच्या मतदारसंघामध्ये अजितदादा आणि भाजप असे दोघेही एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळालेले होते विधानसभेमध्ये आणि म्हणूनच अशाच प्रकारचा एक फॉर्म्युला आहे तो मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा होऊ शकतो। मात्र तुर्तास तरी फक्त उमेदवारांची अदलाबदल आणि चिन्हांची अदलाबदल हाच एक सूचनेचा प्रस्ताव आहे तो कुठेतरी मुख्यमंत्र्यांकडून मान्य केला जाऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे। परिणामी मुख्यमंत्री आता अंतिम निर्णय काय घेत आहेत त्यासाठी आज होणाऱ्या कोर कमिटी बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। निश्चित। चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।